बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाचं ठरलंय का हा प्रश्न निर्माण झालाय। दोन्ही पक्ष पुण्यामध्ये महानगरपालिका एकत्रित लढणार का? आज रात्री पुन्हा दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली आहे। बैठक आज होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षाचे नेते चर्चा देखील करणार असल्याची माहिती समोर आली आहे। कोणत्या पक्षाने किती जागा लढायच्या याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर दोन्ही पक्षांचे नेते प्रभागनिहाय उमेदवारांशी देखील चर्चा करणार आहेत। दोन्ही पक्षाकडून सर्व 165 जागांसाठी तयारी आजपासून सुरू करण्यात आली आहे। तर आजपासूनच सर्व कागदपत्रे घेऊन स्थानिक नेते हे चर्चा करणार आहेत। काल झालेल्या अनौपचारिक बैठकीमध्ये देखील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही पक्षातील स्थानिक नेते सर्व 165 जागांसाठीचा एकत्रित प्रस्ताव घेऊन दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तो पाठवणार आहेत। त्यानंतर दोन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी आग्रही असतील। या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, ठाकरे बंधूंचं काय ठरतंय? प्रियंका, पुण्यात जर ठाकरे म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्रित यायच्या ज्या चर्चा आहेत ना त्या 10 दिवसांपासून सुरू झाल्यात। कारण पहिली मनसे आणि ठाकरे गटाची बैठक ही शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात चहापानाचा कार्यक्रम जो आहे अनौपचारिक बैठक म्हणता येईल ती झाली होती। आणि दुसरी बैठक काल मनसेच्या पक्ष कार्यालयात झाली आणि याच बैठकीत अनेक गोष्टींवर शिक्कामोर्तब जो आहे तो स्थानिक नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। कारण अगदी काही दिवस उरलेत। खरं तर मुंबईसारख्या ठिकाणी देखील ठाकरे आणि दोन्ही ठाकरे एकत्रित येणार आहेत। जवळपास याच्यावर शिक्कामोर्तब झाला असतानाच पुण्यात आज पुन्हा हे दोन्ही नेते बैठक घेत आहेत आणि या बैठकीत सर्व ऑफिशियली चर्चा जे आहेत ते होणार आहेत। कोणत्या जागेवरती कुठला उमेदवार द्यायचा आणि जागा वाटपाबाबत ही चर्चा होणार आहे। एक कुणाचं प्राबल्य कुठल्या वॉर्डात आहे, कुठल्या प्रभागात कुठला उमेदवार दिला, कुठल्या पक्षाचा म्हणजे दोन्ही ठाकरेंपैकी मनसेचा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कुठला उमेदवार तुल्यबळ ठरेल, भाजपला ज्या कुठल्या ठिकाणी आपण टॅकल करू शकत नाही, अशा सगळ्या 1 बाय 1 165 जागांवर चर्चा करून ज्यावेळेस युतीचा म्हणजे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याचा शिक्कामोर्तब होईल त्यावेळेस या जागांवरती फायनल जो आहे तो प्रस्ताव तयार केला जाईल। पण आता सर्व 165 जागांसाठी आज रात्रीपासून चर्चा होणार आहे आणि कुठल्या पक्षाने किती जागा लढायची, प्रचाराची रणनीती काय ठरवायची, कुठल्या वॉर्डात मनसेचा उमेदवार सरस ठरेल किंवा कुठल्या वॉर्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार ठरेल, असा 1 to 1 सगळ्या 165 जागांवर चर्चा आज रात्रीपासून सुरू होणार आहे। आणि तशी डॉक्युमेंट घेऊनच हे सगळे स्थानिक नेते चर्चा करणार आहेत आणि 2 दिवस ही बैठक 2 ते 3 या बैठकी होतील आणि या सगळ्या 3 बैठकीतून दोन्ही पक्षाकडून एक फायनल अंतिम प्रस्ताव तयार केला जाईल आणि तो प्रस्ताव राज ठाकरे म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या युतीची म्हणजे दोन्ही पक्ष येण्याची एकत्रित आल्याची घोषणा होईल। आता या सगळ्या जागांवर कोण किती जागा लढते, कुठल्या पक्षाचा पॅनल कुठल्या वॉर्डात हा तुल्यबळ ठरेल हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता ती 165 जागांवर दोन्ही पक्षाकडून अभिजित 165 जागांचं काय ठरतंय वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स आम्ही जाणून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।